कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड पत्रकार संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण रायगडमधील पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय रवींद्र पाटील निर्भीड पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, महाड वन विभागाचे राकेश साहू, रोटरी क्लब रायगडच्या अध्यक्षा मनीषा नगरकर, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव रोहित पाटील, त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पत्रकार संघांचे सर्व सदस्य, महाड शहरातील व्यापारी, डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक आदी उपस्थित होते। मी स्वतः शक्यतो म्हणजे जवळ नाहीच तडजोड मी करू शकत नाही। तडजोड म्हणजे कुठल्याही प्रकारची ती तडजोड न करता तुम्हाला कमी खर्चामध्ये जगता येऊ शकते। आजही थोडेसे तुम्ही प्रत्येक वेळी टॅक्सीने गेलो पाहिजे, विमानाने प्रवास करणं, हॉटेलमध्ये जाणं, या गोष्टी कमी केल्या तर साधेपणाने जगता येतं, सन्मानाने जगता येतं। आणि तुम्हाला किमान कुठे गेलात तर तुमच्याबद्दल लोकांच्या मनात जो आदर आहे तेच आपलं मानधन आहे असं समजायचं, तेच आपलं मानधन। त्याच्या पलीकडे आनंद दुसरं काही नाही की या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टी असतात की जी तुम्ही अर्थसंकल्प वाचला तर तुम्हाला ते कळतं। अर्थसंकल्प ना मंत्री वाचतात, ना आमदार वाचतात, ना खासदार वाचतात, कोणीही वाचत नाही, कधीच वाचत नाही। अर्थमंत्री बजेटचं भाषण वाचून दाखवतात, बजेटचं भाषण त्यांचं लिहिलेलं असतं ते वाचून दाखवतात, बजेट पेपर्स ते वाचतात असं नाही। मुंबईमध्ये गरीब वस्ती कार्यक्रम राबवला जातो की नाही आणि तो कसा राबवला जातो, त्यात काही त्रुटी आहेत का, कशामुळे मुंबई गरीब आहे, अशा समस्यांचा वेध घेण्याची गरज आहे। मुंबईमध्ये स्त्रियांसाठी टॉयलेट्स कमी आहेत आणि म्हणून एक मुवमेंट चालू झालेली होती, ती मुवमेंट चालू झाली, चळवळ चालू झाली, तेव्हा त्याच्याबद्दल येत होतं। आज काय स्थिती आहे मुंबईमध्ये, या प्रश्नांचा आढावा घेण्याची गरज आहे असं मला वाटतं। की जर तुम्हाला ध्यान करायचं आहे तर ध्यान कशाला म्हणतात की जेव्हा आपण श्वास घेतो तर श्वास घेताना तो एक ठिकाणी आपण थांबतो पॉईंट, आणि जेव्हा सोडताना जो ठिकाणी आपण ते शेवटचा पॉईंट असतो तो पॉईंट, याच्यावर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो तर ते ध्यान साधलं जातं असं म्हणतो। याच्या पलीकडे मला म्हणायचं आहे, जो श्वास आपण आतमध्ये घेतोय तो श्वास घेण्यासाठी जे आपल्याला वन संपत्ती आणि जे वन लागत आहेत याचं जतन करणं आपलं सगळ्यांचं एक कर्तव्य असं मला सांगायचं आपल्याला।